केंद्रात अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात केंद्र सरकारनं काही भूमिका घेतलेली नाही. वास्तविक पाहता केंद्र सरकार दरबारी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतात. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे, आयात निर्यातीच्या धोरणाचा प्रश्न आहे. हा प्रश्न केंद्रातच सुटतो. परंतु आमचं शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की या अधिवेशनामध्ये घोडे बाजाराशिवाय काही झालेलं नाहीये. खासदार विकत घ्या, डिलिमिटेशनचं बिल आणा, एवढाच अजेंडा सरकारचा आहे. जेनझीचं जे जंतर मंतरवर आंदोलन झालं, या विद्यार्थ्यांनाही फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आंदोलन संपेपर्यंत यांच्याशी गोडगोड बोलले आणि यांच्यावरच्या पोलीस केसेस मागे घ्यायला ते तयार नाहीत. किंबहुना जो कठोर कायदा आणायला पाहिजे होता, तो कठोर कायदा सुद्धा परीक्षेचा पेपर फुटणार नाही या अनुषंगानं सरकारनं आणलेला नाहीये. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पुन्हा एकदा सरकारला सामोरं जावं लागेल. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, देशातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. हा असंतोष कोणत्याही दिवशी उफाळून येईल आणि मोठं आंदोलन, देशातलं शेतकरी आंदोलन दिल्लीमध्ये होणार येणाऱ्या काळामध्ये, अशी सध्या देशातली